रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 748. यज्ञभूतांच्या पाळणा भेद कार्य कारणा पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान एकपरी पडिले भागी फळ बीजाची अंगी धन्य तोची जगी आदि अंत सांभाळी आवश्यक तो शेवट येर अवघी खटपट चालो जाणी वाट ऐसा विरळा एखादा तुका होवोनी निराळा क्षरा अक्षरा वेगळा आहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. 1. यज्ञ हे पर्जन्य अन्नोत्पत्ती या कार्यकारण परंपरेने जगाच्या पालनाला कारण आहेत असे मीमांसकांचे मत आहे. जगाच्या उत्पत्तीला कारण असलेले परमाणू आणि कार्य जगत यांच्यात भेद आहे असे न्याय वैशेषिक मानतात आणि ब्रह्मस्थानी पावावया म्हणजे ब्रह्मलोकाला प्राप्त होण्याकरिता उपासना प्रस्थान म्हणजे साधन आहे असे हिरण्यगर्भोपासक मानतात. 2. किंवा यज्ञ भूतांच्या पालनाकरता आहेत हे खरे असले तरी यज्ञ हे पर्जन्य, त्यापासून अन्न, त्यापासून देहाचे पालन हे कार्य निर्माण करण्यापुरतेच अवांतर कारण आहेत. परंतु जगाचे मुख्य कारण ब्रह्म आहे. म्हणून यज्ञ व भूतपालन आणि ब्रह्म व जगत या दोन कार्यकारण भावात अवांतर आणि मुख्य असा भेद आहे. शिवाय यज्ञाचे साधन क्रिया आहे आणि ब्रह्म प्राप्ती होण्याकरिता उपासना हे साधन आहे. 3. भूतपालनाचे तसेच स्वर्गादी भोगाचे साधन यज्ञ आहेत आणि ब्रह्मप्राप्तीचे साधन उपासना आहे. असा कर्म आणि उपासना यांच्या कार्यकारणात म्हणजे साध्य साधनात भेद आहे. 4. यज्ञ भूतांच्या पालनाकरिता आहेत अर्थात यज्ञाचे कार्य पर्जन्य व तद्वारा अन्न आहे आणि यज्ञांची कारणे ऋत्विज, यजमान, त्यांच्या विहित क्रिया, मंत्र, तंत्र, देवता इत्यादी आहेत. अशा रीतीने यज्ञाचे कार्य आणि कारणे यांच्यात भेद आहे आणि उपासना म्हणजे प्रेम लक्षण भक्ती प्राप्त होण्याकरिता ब्रह्मस्थानी म्हणजे ब्रह्माच्या जगत कारण सर्वज्ञ सर्वशक्तिमान या रूपाचे प्रस्थान म्हणजे परोक्ष ज्ञान होणे आवश्यक आहे आणि ज्ञान लक्षण भक्ती प्राप्त होण्याकरिता ब्रह्मरूपाचे आत्मत्वाने अपरोक्ष ज्ञान होणे आवश्यक आहे. क्षर आणि अक्षर या दोन उपाधींच्या भागाला एक हरीच प्राप्त झाला आहे. तोच दोन उपाधींनी विशिष्ट झाला आहे. फळ जसे बीजाच्या अंगी असते तसे क्षर म्हणजे फलस्वरूप स्थूल जगत अक्षराच्या पोटात म्हणजे बीजरूप मायेच्या पोटात आहे. क्षराक्षराच्या आदी आणि अंती असलेल्या श्रीहरीला जो जाणतो तो जगात धन्य होय. किंवा प्रथम चित्तशुद्धीपासून शेवटी हरिप्राप्ती होईपर्यंत जो परमार्थ साधनांना सांभाळतो, काम क्रोधादिकांच्या आहारी जाऊन जो परमार्थातून भ्रष्ट होत नाही तो धन्य होय. क्षराक्षरांचा जेथे शेवट होतो, बाध होतो, त्या श्रीहरीला जाणणे आवश्यक आहे. श्रीहरीच्या ज्ञाना वाचून जो काही बंध निवृत्ती करता प्रयत्न केला जाईल तो केवळ
कष्टप्रद खटाटोपच होईल. याकरिता श्रीहरीचे ज्ञान संपादन करावे. पण ज्ञानाची वाट सुरुवातीपासून शेवटपर्यंत कशी चालावी याचे ज्ञान असणारा साधक विरळाच आहे. सारांश, ज्ञानाचा अधिकारी दुर्लभ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी क्षर आणि अक्षर या दोन्हीतून वेगळा झालो आणि विठ्ठलाच्या प्रसादाने वेदाचे शास्त्रांचे तात्पर्य कशात आहे याचा विचार करून ते तुम्हाला सांगत आहे. या अभंगात कर्म, उपासना, क्षर अक्षर विचार, क्षराक्षरातीत उत्तम पुरुष जो हरी, त्याचे ज्ञान आणि ज्ञानाचा अधिकार या विषयांचे व्याख्यान केले आहे. रामकृष्ण हरी. श्री कृष्णार्पणमस्तु.